काही दिवसापूर्वी आमच्या ओळखीचा एक अर्जुन देशमुख आम्हाला येऊन सांगितलं की वंडार पाटील आणि त्याचा मित्र मुझम्मिल बुबेर म्हणून त्याने सुजित नलावडे आणि माझ्या सुपारीची हातीची सुपारी दिलेली आहे, तर तुम्ही सांभाळून राहा. कारण अर्जुन देशमुख जो आहे, मागच्या आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये जेव्हा तळोजा जेलला होतो तेव्हा सुजित नलावडेची त्यांची ओळख झालेली आणि त्याची बहीण बाहेर असताना म्हणजे एक वेगळा प्रकार झालेला होता त्याच्या बहिणीसोबत, तर तिला मदत करण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं म्हणून ते उपकार तो विसरला नाही. त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं, तर त्या 3 महिन्यापासून आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करून अशी माहिती दिली. तर पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यात तथ्य निर्माण दिसून आलं की महेश पाटील आणि सुजित नलावडेची सुपारी त्यांना दिलेली आहे. परंतु जेव्हा अर्जुन बरेच दिवस सुपारी वाजवत नव्हता म्हणून त्याने विचारलं तू का नाही करत, तर अर्जुनने सांगितलं की सुजित नलावडेसोबत पोलीस प्रोटेक्शन आहे आणि महेशसोबत सुद्धा पर्सनल 4-5 बॉडीगार्ड असतात, त्याच्यामुळे काम इतकं सोपं नाही. तर त्याने सांगितलं की जर ते नसेल भेटत तर त्याचा मुलगा जो महेश पाटीलचा मुलगा आहे साईश, त्याची मर्डर करा. त्यालासुद्धा कळेल माझ्या मुलाची जशी मर्डर झाली त्याच्या मुलाची मर्डर झाली तर मुलगा गेल्याचं दुःख काय असतं असं त्याला सांगण्यात आलं. परंतु ती माहिती आम्हाला आधीच मिळाली म्हणून आम्ही अलर्ट होतो आणि पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी आम्हाला तेव्हापासून पोलीस प्रोटेक्शन दिलं आहे. परंतु त्यात गुन्हा दाखल आता 17 तारखेला झाला आहे, अजून त्यांना काही अटक झालेली नाही आहे. अशी मागणी की मुझम्मिल आहे, वंडार आहे आणि त्याच्यामध्ये जे माणसं आहेत त्यांना अटक करावी. कारण तुम्ही बघितलं असेल आताच काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी एका शाळेच्या विद्यार्थ्याची हत्या झाली आयुष कोमकर म्हणून, तर त्याच्यामध्ये सुद्धा 6 दिवसापूर्वी काही आरोपी पकडलेले आहे, परंतु मुख्य आरोपीला अटक नाही केल्यामुळे आयुष कोमकरचा बळी दिला. तसंच माझ्या मुलातसुद्धा बळी जाण्याची शक्यता आहे. आमच्यावरती आलं तर आम्ही आमचं सांभाळून घेऊ. परंतु एक मुलगा जेव्हा वंडार पाटीलच्या मुलाची मर्डर झाली तर तो जन्माला पण नव्हता आला, तर त्याच्यामध्ये त्याचे काही दोष नसताना तो आज कॉलेजला जातो, त्याच्यासोबत पोलीस प्रोटेक्शन आहे, त्याच्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य त्याचंसुद्धा ठीक नाही आहे. म्हणून लवकरात लवकर वंडार पाटीलला अटक करावी आणि जे हत्यारं त्यांनी आम्हाला मारण्यासाठी आणलेले ते हत्यारं पोलिसांनी जमा करावी. वंडार पाटील कोण आहे आणि तुमच्यावरती एवढा राग काढण्याचा? काही वर्षापूर्वी वंडार पाटील यांच्या मुलाची हत्या झाली होती आणि त्याच्यामध्ये माझा सहभाग आहे असा त्यांना संशय होता. खरं तर त्या गुन्ह्यामध्ये माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे, परंतु तरी माझ्यावरती राग आहे आणि मला मदत करतो म्हणून सुजित नलावडेवरती राग आहे आणि आम्ही दोघं भेटत नाही म्हणून मग काहीतरी बदला घेण्यासाठी माझ्या मुलाला मारायचा त्यांचा कट आहे. याचं आज पत्रकारांनी तुम्ही मला विचारले, तुम्ही मला फोन केले तेव्हापासून मला माहीत झालं. मला ती माहिती सुद्धा नाही, ते मला माहिती सुद्धा नाही की माझ्यामध्ये केस झालेले किंवा तुम्ही काय केलेलं आहे ते. परंतु हे त्याने जे माझ्यावरती तुमच्या जवळ पत्रकार परिषदेचे जे आरोप केले ते निव्वळ खोटं आहे. ते मी असं कुठल्या प्रकारचं काही केलेलं नाही. 2007 मध्ये माझ्या मुलाचा मर्डर झाला, तिथपासून माझ्यावर आजपर्यंत 80 सुद्धा झालेलं नाही किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचा काही असं काही कट केलेलं नाही. हे जे माझ्यावरचे आरोप लागते सर्व खोटं आहे. ते साहेब आज निर्दोष सुटले या केसमध्ये, म्हणून त्यांनी आम्ही अपीलमध्ये जाऊ नये, त्याच्यामुळे आम्हाला ते दबावापाठी ठेवण्यासाठी कुठल्या प्रकारचे आमच्यावर हे खोटे आरोप करत आहेत. काही ऑडिओ क्लिप देखील ते आणण्याचं समोर आणलेलं आहे असं बोलतात. सर्व खोटं आहे ते. आणि त्याच्यामध्ये जर त्यांनी जर कंप्लेंट केली असतं किंवा गुन्हा दाखल असतं पोलीस आपल्याला त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं ते करतीलच आणि पोलिसांना आमचा विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे.